अजून ते सुरुवात आहे ते गाणं सांगते तुम्हाला अजून. हरी हरी धन्यजी जाऊच्या कुशी, हां धन्यजी जाऊच्या कुशी वीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन, सत्यासाठी प्राण दिले, सत्यासाठी प्राण दिले, भगवे निशान लाविले, केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन. पंढरपुराचा मालक जर मालेगावमध्ये कीर्तन चाललेला आणि मालेगावच्या कीर्तनात जर पंढरपुराचा मालक येऊन हाजरी लावतो, मग आपल्या कानादेशाची कानबाई, आपल्या वणीगडाची देवी किंवा इकडे जळगावकडची आपली मनुदेवी आली नसेल का? जर पंढरपुराचा देव मालेगावमध्ये कीर्तन ऐकायला येतोय तर आपल्या कानादेशाची कानुबाई आलेलीच असेल. आणि जर आलेली या देवी तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळू. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. वो आई खेळत आली यान मायला कुशाल खेळू द्या, खेळत आली यान मायला कुशाल खेळू द्या. क्या बात है, आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुशाल खेळू द्या, खेळत आली यान मायला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. हरी हरी धन्यजी जाऊच्या कुशीवीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकडे वळण्या अगोदर थोडासा प्रहार द्यायचा तो. असं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मालेगाव नगरी. आणि मालेगाव नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली मालेगाव नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने. कार्यक्रमाचे आयोजक आहेत रामराज्य प्रतिष्ठान, त्यात दिनेश भाऊ चौधरी असतील, जगदीश भाऊ सोनवणे असतील, ज्यांचं माझ्यावरही नितांत प्रेम आहे. आणि मी सुद्धा अंतकरणापासून त्यांना मानतो. ते म्हणजे जे प्रमुख पाहुण्याच्या जागेवर येऊन बसले आमचे आविष्कार दादाश्री, आमचे भाऊ येऊन बसलेत. प्रमुख पाहुणे म्हणून नाव आहे, पण प्रमुख पाहुणे म्हणून नाव आहे, पण साधारण लोकांच्या मध्ये जाऊन बसलेत, यालाच म्हणावं मोठं. कदाचित आईबापांचे संस्कार चांगले असले का लेकरांवर पडतात, नाही का? आणि मला सांगायलाही आवडेल की काही काही गोष्टी मोठ्या लोकांकडनं शिकण्यासारख्या असतात. जसं की भैया, काही काही लोकांना थोडंफार आलं की ते लईच बापरे आवराव, तसंच नाही. हां, मंत्री साहेबच ना चिरंजीव, पण प्रत्येक कीर्तन मग खाली बडीन कीर्तन ऐकतस. आपला पण जास्त काहीच राहत नाही बरं. 2 बांड्या बुड्या बैले राहतस, गाडं जर राही ना ते बी चाके मागणीना राहतस. आपला थोडा राग नका दर्जात, माफी मागीन बोल राही नो. एक चिपटी बायकोन 2 शेंबड्या पोरी, यांवर काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. वातावरण एक नंबर आहे राव. आमचे भाऊ येऊन बसलेत. आणि खरं तर सगळे तरुण भावांना सांगेल की भैया, तुम्ही लोक कीर्तनाचं आयोजन करतात, मला या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान वाटतो. कसं आहे ना, कीर्तन काय टाईमपासचं साधन नाही. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो कीर्तन का करावं आणि कीर्तन का ऐकावं. तर छोटीशी झलक सांगेल महाराज, कीर्तन काय टाईमपासचं साधन नाही, माध्यम विनोदाचं नाही आहे. हां, मी विनोदाची झालर लावून कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो, कारण कोरोनामा चांगला उपडी घ्यात बिचारा. हो, आणि जवळजवळ रडावणारा ते गरपरात गुज जायलेतच, गरमात रडावणारा गणशेतच. मला असं वाटणं आपण थोडा आसाडेशने सांगू बा, बरोबर आहे की नाही? हो, थोडं मी माझ्या पद्धतीने सांगतो, पण कीर्तन विनोदात सांगण्यासाठी स्पेशल कीर्तन नसतंय. हां, कीर्तन टाईमपासचं साधन नाही आहे. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी.
कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. हे आपल्या धर्माची संस्कृती आहे. म्हणून आपण कीर्तनात आलं पाहिजे. तरुण भावांना सांगेल, भैया तुमच्या मनामध्ये जर कीर्तनाचं आयोजन करावं वाटत असेल तर धन्य माता पिता तयाची आहे. हो, तुमच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येतंय म्हणजे याच्यापेक्षा मोठा अजून काय स्वाभिमान पाहिजे, नाही का? हो, नाहीतर बरेच पोरं कार्यक्रमाचं आयोजन करतात. काही तरुण भाऊ आत्ता सुद्धा, म्हणजे काय दुसरं करू नका असं मी म्हणत नाही, काही तरुण भाऊ आत्ताही तमाशात जाऊन बसतात. तमाशात जाऊ नका असं मी म्हणत नाही, त्यांचंही उदरनिर्वाहाचं साधन आहे, आपण कोणाला दोष देणार नाही. पण कोणत्या ठिकाणी कोणता कार्यक्रम करावा एवढी तरी अक्कल पाहिजे. माझे तरुण हिंदू बांधवांना शिवजयंतीच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करावं वाटलं, मला तर सार्थ त्यांचा स्वाभिमान वाटतोय. त्यांच्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करावं वाटतंय त्या पोरांच्या मायबापांना आमच्या संतांच्या भाषेमध्ये धन्यता द्यावी वाटते. कारण शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. मायबापांची खूप पवित्र असेल तर चांगले लेकरं जन्माला येतात आणि त्याच लेकरांच्या मनामध्ये असे विचार येतात, विठ्ठल विठ्ठल. नम्रता धारण केली की माणसाचा फायदा होतो, फायदा. हां, मी भाऊबद्दल बोलत होतो ना, आविष्कार भाऊंबद्दल. सचिन बाबा, खरं तर मला स्वाभिमान वाटेल या गोष्टीचा की आमचे सचिन बाबासुद्धा वारकरी संप्रदायाचं नाकच आहेत आपल्या परिसरातलं. हो, आणि सगळे कार्यकर्ते भावांना सांगतो, हे इथं उभे आहेत ना, हे फक्त थोडाफार पोरे लयलेत आम्हाला बाबा. कमीत कमी बाबांकडे 150 ते 160 विद्यार्थी आहेत. हां ना, हो, 150 ते 160 विद्यार्थी, कदाचित जास्तही असतील. पण तुम्हाला सांगतो, एवढे पोरांची जबाबदारी आमचे बाबा घेत आहेत. सोपं आहे का एवढं माया? हो, इथलं सोपं आहे का? आता तुमले जिचा रश्मी तुम्हाला घर ना 2च राहतस, बरोबर आहे का नाही? 2च राहतं तरी सुट्टीच मा एक मामान गाव जाय भाऊ तू 2च माय सुद्धा एकले काढ देतच तुम्ही सुट्टीच मा. दुसरा ना 150 समावणं सोपं आहे का? हां महाराज, बाकीचं सगळं बनता येतं पण माय बनून या पोरांना सांभाळणं एवढं सोपं नाही. हो, माय बनून सांभाळतात आमचे सचिन बाबा. मी तर प्रत्येक कीर्तनातून सांगतो, सचिन बाबा तुम्हाला समाजाने, हो माझ्या नजरेत तर तुम्ही आहातच, तुम्हाला माहिती आहे, पण समाजाने सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जी व्यक्ती धर्माचं कार्य करायला तरुण पोरांना स्फूर्ती देत असतील त्या व्यक्तीला आपण प्रोत्साहन करायला पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? हो, या पोऱ्या ते वारकरी संप्रदायानं काम करायनात म्हणजे ज्ञानोबाराई तुकोबारायांनी पताका या ते मोठलपणे आता म्हातारा होत असतं व्यसना खांदावर पडी गई ती, म्हणजे आपलं धर्मानं काम करायनात. एक पोरगा कमीत कमी 100 पोरे जरी सुधारे तरी धर्मानं आपला याच पोरे लाखो पोरे सुधार टाकतील. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? मग या गोष्टीला सपोर्ट करायला पाहिजे ना. बोलू नका ना. हो ताई, हो म्हणा. बापरे आठे बी शांतता नाही. हो म्हणा, बापरे आठे जरी असं शे त्याकू घर कसं होई बहिणी होऊन तुमनं बेकारच काम झालं. हो द्या थोडा सुरुवातल्या नका दांगडो घाला ना, मधमा थोडं पार होईना समजिलीच तुम्ही, पण बोनीन पायरे दांगडो घाल दे ना तुम्ही. बोलू नका. कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसतं, कारण आमच्या तुकोबारायांचं प्रमाण आहे, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. हां, तंबाखू ओढोनी काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. तुकोबाराय सांगतात, आपलं घरचं काय सांगत नाही, म्हणून कीर्तनमा बिनकामनं बडबड करू नये. हां, कीर्तनकार काय सांगताय ऐकू. आम्ही जर काय प्रश्न विचारा एक बी बाईल सांगता येत नाही, एक बी मानुले सांगता येत नाही. यासल्यानंतर देखू तुम्हाला सांगाच बहिणीसवर आडे आम्ही सांगता का तर येरारले नाही. हो माय काय खात होतं तू? माय संध्याकाळला बाजी नाटाय आणि खिचडी दडकाय देईन ते. हो माय आठे असं चाविले तिने घर घ्यात का ती बाईना रांधा घे का आता वट्टावरी बटस काय ताई ती. हो माय सासूल बी अशी जुलूस करस ती, अशी दरूच कर. आई चाव्या मग तुम्हाला उद्धार होई जाई. हां, सासूल बी दरू करस नि जुलू करत. वा, खरंच मी तर विनोदात कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला बटासना चेहरा सांगी राय ना की तुमले कीर्तन आवडी राही ना. वा, 1-2% सोडडेच मी वायबार असले, 98% लोकेशले आवडी राही ना, कारण तुम्हाला चेहरा सांग राहणार, कारण हसत खेळत राहणार का मन चित लागस. हां, हसणार खेळणार लोके राहणार का मन चित लागस. आणि जीवन जगत असताना नेहमी हसत खेळत राहायचं बरं का. हो सचिन बाबा, माझं स्वतःचं तत्व असे, मनकडे जर कोण देखा ना, दादासाहेब आविष्कार भाऊ, माझ्याकडे जर कोणी बघितलं ना मी थोडी स्माईल देतो.
हा काय आपला हा समाज जर कोणा दिन चांगला जासोय थोडा दात दखाडा मग काय फरक पड राहा ना बाकी ना असा दखत का बा तू ना बिगरी चारणा बंगलाही की टाका इथलं का बटाचं ताने देखील राहा ना तू हास रे ओ आप्पा अटॅक मा उपडी जाशी रे हसत खेळत राहा रे आणि आपलं कीर्तन म्हणजे विनोदाचं आहे आपला कीर्तन मा हो दिल कोलिंजाने हाशिली ना दिल कोलिंजाने हाशिली ना शपथ सांगस मायच्यान सांगस 6 महिना अटॅक येऊ नये हा मन कोली हाशिल्या असा कुडी कपट माने असं करा करा महिना झटका जाई तुले हसत खेळत राहा ना मस्त मनमोके बरोबर आहे की नाही हो जो हाशीन आपला कीर्तनमा दिल कोलिशने असा विचार नाही करा ना कीर्तनकार कोण आहे हा विचार करा ना कीर्तनकार सांगी काय राहा ना बाकी ना लोक द्वेष दरी बट्टस ना त्यासले हसू येत नाही अरे कोणाचा द्वेष करण्यापेक्षा थोडं मनमोकळं पण ते जगा ना हाशीला दिल कोलिशने पक्की गॅरंटी 6 महिना अटॅक यावा नाही हां बाकी ना बाबा म्हणतच होतीन मग 6 महिन्यानंतर काय करा ना आको 71 दी टाका ना जग नाही मग पैसाशनीकडे काय दखा नाही बरोबर आहे का नाही हो आता सगळ्यांनी असंच एकदम दिलखुलासपणे हाशी खेळीन कीर्तन करा ना मी नेहमी हसत राहस फक्त हसाना अर्थ वेगळा नाही निघाला पाहिजे विठ्ठल विठ्ठल ऐका अजून अभंगाकडे आपण वळलेलो नाही आहे मी फक्त आता हो सुरुवात करतोय आता फक्त आडमुल्लान टाकराय नो माझ वावरमा नंतर कुचू ना शिकते नामने दल्ली वी गेले का काय रे बाबू माणसाने जीवन जगत असताना नम्रता धारण करायची नम्रता हो ज्याने नम्रता धारण केली का ज्याने नम्रता धारण केली समजा भगवंताच्या खूप नजदीक गेला समजायचं कारण आमच्या छोट्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं नम्र झाला भूता त्यांनी कोंडिली अनंता ज्याने नम्रता धारण केली तो भगवंताच्या नजदीक नाही भगवंताला हृदयाचं स्थान दिलं जसं की आमची हो जनाबाईचा एक अभंग आहे धरीला पंढरीचा चोड गरा बांधून या दोर नाही का हो हृदयाचं स्थान दिलं समजा भगवंत हृदयातच येऊन बसतो फक्त नम्रता धारण केली पाहिजे हो पण काही लोकांचे नम्रता सजत नाही उग्रमीत दखाडतस मना कीर्तन मग सांगणे सर्वासले नम्रता हिंदा जीवन जगाना हो जसं की सुरुवातच आहे माझी अजून अभंगाकडे गेलेलो नाही मला फक्त परिचय द्यायचा आहे नम्रता ज्यानं धारण केली तो भगवंताच्या नजदीक गेला फॉर एक्झाम्पल गहू जर कापणीवर आहे ना बहिणीसवन गहू जर कापणीवर आहे ना आणि जवळना कोणीतरी नातेवाईकनं लग्न शे गहू कापायला चालना घ्या गहू कापणं सोडीशे तुम्ही लग्नाला चालना घ्यात 8 दिन नंतर उन्हात 8 दिवस नंतर जर उन्हात ते गहू उंबीमाई खाली पडेल रास का अजिबात नाही पडीन ते उंबी सकट पडस बरोबर आहे ना म्हणजे दुसऱ्यांदा आपण वावरमा जर ते उंबी पडेल राही नाही तरी सरा करा टाईमले उचलता येस बरोबर आहे ना ताई आई उचलता येस ना हां मग देखा तो उंबी सोडत नाही गहू म्हणशीन त्यांना फायदा कितला रास आहे का त्याला मनमाय जर कुरडाया बनस ना तो 4 दिवस पाणीमा बिजाडस बरोबर आहे ना ताई 4 दिन पाणीमा बिजाडस 4 दिन लगून आंघोळा स्नान वस त्यानं 5वा दिनले मनमाय त्याला वाटी काढस त्यानं चीक काढस आणि ती चीक पुन्हा पाणीमा ठेवस एखादी माय चतरी राहिनी ना कुरडाई पांढरी शुभ्र याल पाहिजे सचिन बाबा मनीषने बर्फसुद्धा टाकस हा आणि ती कुरडाई बनणी म्हणजे इतकं व्यवस्थित उचलस आणि नेमकं बरोबर डब्बामा ठेवस नाही माहिती ना काकडा सुटायला नको बरोबर आहे ना काकडा पडायला नको हो तेच नाही तयान टाईमले सुद्धा तेल मस्त येस मनमाय कुरडाई बरोबर आहे का नाही नम्र आहे गहू म्हणून त्याने इज्जत आहे जो नम्रता धारण करस त्याने इज्जत वस बाकी ना उग्रा राहतस मग उग्राच ना हाल बी तसाच राहतस चला पावसाळा मग तुम्ही उडीत पळतस उडीत तोडणीवर येत आणि व्याई मरी घ्या वा 10 किऱ्या विधी लगून ततच राहणं पण 10 किऱ्या विधी करीश नेऊनात उडीत अख्खा सापडस का तो तवस तडतड अंग टाक देस कोण असा गणच उडीत जात ना राहतच हां मग उग्रास ना तसा हाल होतस ना हो त्या तडतड अंग टाकणारा उग्रास ना हाल कसा होतस गवले कितला दिन 4 मा बिजाड बहिणी सोन 4 दिवस पाणीमा बिजाड बरोबर आहे ना मग उडीत असले कितला दिन बिजाडतस तुम्ही पाणीमा टाका का लगेच बाहेर छिल काढतून दर्शन तू अंग दवान लायक बी नाही नीचे रे तू
बरोबर आहे ना. त्याला लगेच पाण्याने बाहेर काढ टाकस मनमाय, ताबावर टाकस, सुकाडलेस. चक्कीवाला पण लय जा, चक्कीवाला सांगत भाऊ एवढी दसले बैडी काढ रे. मग तो चक्कीवाला बैडस. काही काही उघरा इथला नीच राहतस ना, बैडेलवर बी काही पाठ सोडतात नाही. माया बहिणीसले चांगलं समजसोय म्हणा म्हणणं. खरं आहे हो माय, खरं आहे ना ताई, खरं आहे नाही आई, खरं बोला ना. ती एकाहत्तर वय घ्यात म्हणा. पाणीमा बिजाडेलवर, पाणीमा जास्त टाईम बिजाडत नाही, दाबावर टाक दे, दाबावर त्यांचं केव्हाला मला बैडीला येस तरी काही काही उडीत काही पाठ सोडत नाही. मग मनमाय बी काही कमी नाही राहत. सचिन बाबा काही पाठ सोडत नाही ना, मनमाय घरीच नाही गावला असते आले. कोणले उडीदले, कोणता उग्रासले, हां घरीन गावलो असं मनमाय. आणि मग आकू चक्कीवाला पण जात, चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळणा त्यानापेक्षा याला कशीच नाही दड रे चांगलं. मग चक्कीवाला दही देस, ते पीठ लयस मनमाय आणि पीठ मळायला बसस. तुमले सर्व म्हणे माया असले म्हणे बहिणीसले अनुभव होईल. बाजरीनं पीठ, गहूनं पीठ, दादरनं पीठ, ज्वारनं पीठ लगेच मळायचं, पण उडीदनं पीठ लगेच मळावंस का? अजिबात नाही. त्याला मळायला बसणे का मनमाय, ते असं वाकडं तिकडंच बस. मग मनमाय सांगस अहो वाकडा तिकडा वैरा नाव काय घर मा आवरो. आणि मग गली म्हणा चार दानगा बोलावस नाही अंगण मा कुठंच त्याले. कोणले हा सगळं उडीदी जात ना राहत. हो चार दानगा कुठंच त्याले, तरी सुद्धा काही काही उग्रा शिकतसच नाही. मग मनमाय सारा कार्द केलीस इथलं कुटी काठीने बी शिकणं नाही. मग शेवट मनमाय लाट्या बनवून टाइमले त्याला फाशी लाईन मारस. हां मनीषीन जीवन जगत असताना गव्हासारखं जगावं, उडदासारखं अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल स्वामी महाराज इथं धन्यता देत आहे जिजाऊ साहेबांना. कारण मुलगा जर कर्तबदार जन्माला येत असेल, मुलगा जर कर्तबदार जन्माला येत असेल तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात. आमचे तुकोबाराई सुद्धा देतात ना. हिताला जागणाऱ्या पोरांच्या बद्दल त्यांच्या मायबापाला आमचे संत धन्यता देतात. जसं की आपुलिया हिता जो धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जोते जागता, आपुलिया हिता जोते जागता, आपुलिया हिता जोते जागता, आपुलिया हिता जोते जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. वाह आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. कारण मुलगा जर किंवा मुलगी कर्तबदार जन्माला आली दादाश्री शिट्टी अजिबात नाही, शिट्टी अजिबात नाही. मला पहिला पण चिठ्ठीच ना शिट्टी ना बोल रागेच बरं ते नकोच डायरेक्ट. हां मुलगा आणि मुलगी जर कर्तबदार जन्माला आली तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात नाही का. आणि इथं सुद्धा आमचे स्वामी समर्थ महाराज शिवरायांना धन्यता देत नाही तर जिजाऊ साहेबांना धन्यता देतात. का धन्यता देतात तुम्हाला सांगायला आवडेल. आमचे महाराज मंडळी बरेच सांगतात. हो आणि आजचा तरुणही गाडीवर लिहितो राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. पण आम्ही तर म्हणतो राजे जन्मालाच येऊ नका. का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. पहिले तर सगळ्या माझ्या माया बहिणींना पाया पडून सांगेल, मी बोलेल त्याच्या आधी बठाजण डोकावर पदरलेल्या. हां ल्या बहिणीसवर पदर दड कायल्या. हां नाही तर म्हणून बोलणं कतं जाईन. मग तुमले तवय वाटी मायो मरी जायजो आणि आमनाच किडा पाडा तो यांना सत्यानाश होई जाऊ अंदरी. हां
टाकिल्या पदर देखा सतीश बाबा सचिन बाबा वातावरण कसं दिसतंय विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. सगळ्या बहिणींनी पदर घेतलेला आहे. कसं वातावरण दिकी ना फिरीन दखिल्या तुम्ही आते कितलं भारी वाट राही ना. बरं जाऊ द्या पदर लिहा मग कितला खर्च होय ना तुम्हाला 7-7 हजार 8-8 हजार काय पैसा घ्यात का काहीच नाही ना. डोकावर पदर लिहिलेत जा बहिणीसवन देखा मी कीर्तनमा प्रत्येक कीर्तनमा या 2-4 गोष्टी सांगस राग नका दर्जात बरं का. पण आज ना कीर्तनकार म्हणीस नाही अजिबात ऐका नाही तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भाऊ या असं समजे ऐक जात. डोक्यावर पदर घेतला पाहिजे कारण आपली संस्कृती या डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. तुमच्या घरात नेसायची साडी किती रुपयाची असते माया हो 200 400 500 600 रुपयाची 600 रुपयांनी साडी आहे समजा 6 साडी 600 रुपयांनी 1 मीटर कितला पडणे 100 रुपयाले बरोबर आहे ना. पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना 1 मीटर कितला पडणार मग तो 100 रुपयांना 100 रुपयांना पदर आहे. पण तो जर डोकावर राहिला ना असा टोपीवाला बाबाशने जर दखाना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय जातस कुठे ना माहेर राही पूर्ण. काय संस्कार आहेत भाऊ मायबापना पदर सुद्धा पडू देत नाही मनीषीन पदर लिहिले हो बरोबर आहे का नाही. आखो सांगू का आपल्या कानादेशाची बाई आपल्या कानादेशाची मुलगी राष्ट्रपती झाली राष्ट्रपती होईगी माय तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. कोण इकडनं आवाज आला कोण प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होईगी माय राष्ट्रपती होईगी तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. काय संस्कार आहेत आपला हो आपला या कानादेशना संस्कार आहेत मायासवन. राष्ट्रपती होईगी बाई तरी पदर पडू देत नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास नाही पलो तीर पाकोसस ओ संगू काकू तू पदरले हो बहीण तू खिचडी वाटस हो बहीण आटे राष्ट्रपती पदरल्या आणि सांगू काकू कुशाल पदर तिरपा कोशिल्या. डोक्यावर पदर असला पाहिजे हिंदू बायांचा. हां कोणी हवा काय कोण बोली जाईन अर्थात मला काय अधिकार नाही. पण विषय असा आहे मी कानादेश नाही तुम्ही म्हण्या माया बहीण येत म्हणशीन मी तुमल्या हक्कात येईन बोलस बरोबर आहे ना. आमच्या संतांची शिकवणा बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माच्या माझ्या माया माझ्या बहिणी आहात म्हणून तुम्हाला नियम सांगतो बरोबर आहे की नाही हो. दुसरं कोण बोली त्यान पहिले मी समजाड दिसू दुसरं कोण बोलाली का मग मना घर मग कोण बोट घालाली का दुसरा हां दुसरं कोण बोली त्यानं मुसळं फोट टाकसू तुमले बोलणार ना मी शे ना बोलाले. डोक्यावर पदर लिहिले जाऊ बहिणीसवन हो काय फरक नाही पडत. डोक्यावर पदर पाहिजे. मला सांगा डोक्यावर पदर काबर लेतीत नाही बरं बाया मला ते सांगा पहिले. नुकसान आहे का त्यांना मग काही नुकसान आहे का. चला वा पदर लेता लेता आमना मालेगावना स्टँडवर 27 बाया मरी घ्यात महाराज त्या आमना जीव बी असं काही शे का हां टाकी लिहून पदर काय फरक पडस ते आपली संस्कृती आहे बरोबर आहे की नाही.